नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो। मान्सून आपल्या सर्वसाधारण वेळेच्या आधीच एक दिवस म्हणजे आज शनिवारी 6 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। मान्सूनने कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात चाल केली असून मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर आजपासून पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील मग कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे पहा मित्रांनो। सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून। तर मित्रांनो, आजपासून मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, तर इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यातही वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ही वर्तवली असून उद्याही कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यात काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे। तर मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यातही वादळी पावसाचा अंदाज आहे। तर छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात इतरत्र ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।